सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पुण्यातील एका व्यक्तीमार्फत गांजा मागून सांगलीत देण्यासाठी आलेल्या सराईत गांजा तस्करास काल पोलिसांनी थरारक पाठलाग करून जेरबंद केलं। यानंतर त्यांनी गांजासह गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याच प्रकार हा उघडकीस आलाय। विकी विजय कांबळे असं अटक केलेल्या सराईतचं नाव आहे। त्याच्याकडून 33,50,000 रुपये किमतीचा 134 किलो गांजा आणि एक इनोव्हा कार असा एकूण 42,63,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या विभागाने कुपवाड MIDC पुणे ग्रामीण आणि वाहतूक शाखेच्या मदतीने सदरची कारवाई केली आहे। दरम्यान सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय उर्फ पप्पू बजरंग फाकडे याला देण्यासाठी संशयित विकी कांबळे याने पुण्यातील त्याचा मित्र चंदन सिंग याच्यामार्फत ओडिसामधून जॉकी याच्याकडून आणल्याचं तपासात निष्पन्न झाले। त्यामुळे फाकडे विरुद्ध देखील गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलं। दरम्यान विकी कांबळे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध गांजा तस्करीचे गुन्हे दाखल आहेत। बारामती शहर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथील 478 किलोच्या गांजा तस्करी तो वॉन्टेड होता। त्याला सांगली पोलिसांनी पकडले। दरम्यान पप्पू फाकडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। त्याच्या विरुद्ध गुन्ह्यांची मालिकाच वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहे। गांजा तस्करी प्रकरणात तो पुन्हा अडकलाय। त्याच्या विरुद्ध कुपवाडला गुन्हा दाखल केलाय।